सांगलीच्या वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। सांगली कोल्हापूरला जोडणाऱ्या महत्त्वाच्या ऐतवडे खुर्द पुलावर पाणी आलं। पुलावरून वाहतूक करत असताना काळजी घ्या असं आवाहन कुरळप पोलिसांनी केलं आहे। पुण्यातल्या सोमवारपेठ धनगर गल्ली इथे दुमजली वाडा कोसळलाय। अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे धोका टळलेला आहे। घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। कमी दाबाच्या पट्ट्याचा किनारपट्टी भागामध्ये परिणाम जाणवतोय। ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। वेगवान वाऱ्याने किनारपट्टी भागातील नागरिक हैराण झालेले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रात्रीपासून पावसाचा जोर ओसरलाय आणि गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात 30 मिलीमीटर पाऊस झाला असून वैभववाडी तालुक्यामध्ये सर्वाधिक 55 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। दरम्यान आज पावसाचा जोर कमी असला तरी वाऱ्याचा वेग मात्र वाढलेला आहे। ताशी 40 ते 45 वेगानं वारे वाहत असून आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे।